पुरेसा पाऊस पडत नाही म्हणून माझ्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातला शेतकरी सतत आभाळाकडे डोळे लावून असतो. कधी पाऊस पडतोय, कधी पाऊस पडतोय. यंदा ह्या पावसानं असं केलंय, आभाळात पाणी पडलं खाली, पण शेतकऱ्याच्या गुराढोरांच्या डोळ्यातलं पाणी संपलंच नाही. यूट्यूब, फेसबुक अशा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून काही गोष्टी नजरेत आल्या, त्या बघवणाऱ्या नाहीत. मी स्वतः मराठवाड्यातला आहे, पण माझी जायची हिंमत होत नाही. इतकी भयान आणि वाईट परिस्थिती झाली की त्याचा विचार देखील करू शकत नाही. माझे जवळचे सहकारी आहेत, आमच्या काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष माननीय चंद्रकांतजी लोंढे. हा प्रशासनासोबत रोज भांडणारा माणूस, आज मी त्याला रडताना पाहिले. त्याची शेकडो जनावरं सीना नदीने गळली. किती वाईट परिस्थिती आहे. लहान लहान लेकरं. पत्रकार विलास बडेंच्या काही मी सोशल मीडियावरच्या बाईट्स पाहिल्या. एक 5वी-6वीची पोरगी सांगत होती, आम्ही रात्रभर घराच्या छपरावर होतो, आमचा जीव जातोय का काय, अशीच रात्रभर परिस्थिती होती. जिचं आयुष्य जगूनच झालं नाही ती पोरगी विचार काय करते, तर आम्ही कधी मरतोय. किती किती भयान परिस्थिती आहे. या परिस्थितीतून सावरण्याचं सामर्थ्य माझ्या महाराष्ट्राला, माझ्या महाराष्ट्रातल्या सरकारला देव देऊ. आणि इथून पुढं तरी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सत्ताकारण्यांनी, राजकारण्यांनी अनावश्यक उधळपट्टी करू नका. लोक अन्न पाण्या वाचून मरत आहेत. तुम्ही आजपर्यंत करोडो रुपयाची माया गोळा केली आहे, ती तुम्ही वर घेऊन जाणार नाहीत. शक्य असलं तर गोरगरिबांना काही मदत करता येते का बघा. आमच्या नेहरूनगर विभागातून आमचे सहकारी कमलेश वाळके मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करीत आहेत. तुम्ही त्यांच्यापर्यंत देखील तुमची धान्य व रोख स्वरूपात जरी मदत पाठवली तरी ती निश्चितच गरजूंपर्यंत पोहोचेल, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आता नवरात्रीचा सण सुरू आहे. मराठवाड्यातल्या प्रत्येक घराघरातला माणूस रडत असताना आपण सण साजरा करावा का, हा ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा प्रश्न आहे. माझी विनंती राहील की अनावश्यक उधळपट्टी टाळा. येणाऱ्या दिवाळीला तुम्ही जे फटाके वाजवणार आहात, फटाक्यांचे पैसे तुम्ही दुष्काळग्रस्तांना जर दिले तर खूप बरं होईल. धन्यवाद.